आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। मी नाही प्रशासन झोपलंय। वारंवार मागणी करूनही शाळेसमोर स्पीड ब्रेकर न बसवल्याने सरपंचांचे अनोखे आंदोलन। शाळेसमोर गतिरोधकासाठी सरपंच रस्त्यावर, बांधकाम विभागाचा निषेध। मागणी करूनही गतिरोधक न केल्याचा आरोप। शाळेसमोर गतिरोधक करा, वाहने वेगात जात असल्याने लहान मुलांचा जीव धोक्यात असतो, अशी मागणी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलं। याचा निषेध म्हणून चक्क तुर्ची तालुका तासगावचे सरपंच विकास डावरे हे शाळेच्या समोरील रस्त्यावर झोपले। मी झोपलो नाही तर तासगाव तालुक्याचं प्रशासन झोपलं आहे, असा आरोप करत त्यांनी नागरिकांचं लक्ष वेधलं। तुर्ची जिल्हा परिषद शाळा जिल्हा मार्ग शेजारी आहे। रस्त्यावरून वेगात वाहने जात असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येताना व शाळेतून घरी जाताना अपघाताचा धोका असतो। 4 दिवसापूर्वी 2 विद्यार्थ्यांचा गंभीर अपघात होण्यापासून थोडक्यात बचावले। दरम्यान गावचे सरपंच विकास डावरे यांनी 6 महिन्यापूर्वी बांधकाम विभागाला रस्त्याच्या दोन्ही बाजूस गतिरोधक करण्याची मागणी केली होती। मात्र बांधकाम विभागाने या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला असल्याचा आरोप डावरे यांनी केला। डावरे यांनी सोमवारी शाळेच्या समोर झोपून निषेध व्यक्त केला। याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला। ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या जीवावर प्रशासन उठला आहे। एक सरपंच म्हणून केलेली मागणी देखील दुर्लक्षित केली जाते। यामुळे तासगाव तालुक्याचं प्रशासन झोपलं आहे। मी ह्या गावचा सरपंच म्हणून झोपलो नाही, झोपलंय तासगाव तालुक्याचं प्रशासन। तासगाव तालुक्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग ही आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा, वाहन किती फास्ट आलं बघा इकडे बघा। ही आमच्या गावची आनंदपूर भागातली जिल्हा परिषद शाळा। या शाळेच्या आसपास रस्त्यावर स्पीड ब्रेकर असावा म्हणून मी प्रशासनाला पत्र दिलं होतं। त्या शाळेच्या जवळ तिकडं अंगणवाडी पण आहे। PWDला मी सांगितलं की बाबांनो तुम्ही इथं स्पीड ब्रेकर करा, दोन्ही बाजूला इथे शाळा आहे, वाहनं सावकाश चालवा, असा बोर्ड असणारे बोर्ड लावा, असं सांगून त्यांना झाले 6 महिने। आमच्या गावातील हनुमंत सरगर, प्रकाश ढेबे या पालकांची मुलं अपघात होता होता इथं वाचली। प्रशासन त्यांची मुलं मरायची वाट बघतंय का? त्यांना मी किती वेळा सांगायचं स्पीड ब्रेकर करा। मागच्याच आठवड्यात मी त्या अधिकाऱ्यांना फोन केलता, त्यांना सांगितलं की इथं स्पीड ब्रेकर करा, ते करतो म्हणले, पण अजून त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही। गावचा सरपंच म्हणून मी झोपलो नाही, झोपलोय आपल्या तासगाव तालुक्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग। ज्या दिवशी ह्या शाळेतील आमच्या तुर्ची गावातील एखादं मूल अपघातानं दगावणार त्यावेळेस इथं स्पीड ब्रेकरच्या संदर्भात असणारे पट्टे, तिथे शाळा असणारे बोर्ड लावणार का? जर त्यांना जास्त वेळ लागत असेल तर मी लवकरच ह्याच इथं रस्त्यावर इथंच झोपणार आणि इथंच माझा आमरण उपोषण करून प्राण सोडणार। प्रशासनाला आत्ता तरी जाग आलीच पाहिजे।